अनेक शहरांमध्ये अनैतिक धंद्यांसाठी मुलींचा देहवापर केला जातो आणि आपल्या समाजात असे भरपूर गुंड प्रवृत्तीची लोक आहेत जे या मुलींचा वापर करतात. ठाकरे साहेब, तुमच्या नातवाची शारीरिक वाढ तर झालेली आहे, पण अजूनही तो 7-8 वर्षाच्या मुलासारखा वागतोय. संजय माझा भाऊ, माझा फ्रेंड, अजून एक फ्रेंड आहे, माझी परी. तृप्त झाले डोळे. काय मस्त आयटम आहे. मला परी पाहिजे, मला परी पाहिजे. बरी अर्धा तास झाला नुसता फोटोला बघतोय. माझ्या लाईनवर लाईन मारतात काय? हे बघ, तुझी परी येणार, एक दिवस नक्की येणार. याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा आपल्याला. संजू, ही माझी परी आहे. जीत आणि संजयच्या आयुष्यात उठणारं वादळ आहे, वादळ. आधी त्या पोरीचा बंदोबस्त करा. काय उचल तिला. मला पण जास्त बोलणारी माणसं आवडत नाहीत, डोक्यात जाता. जर जीत दादाला आपल्याबद्दल कळलं तर त्याला खूप मोठा शॉक बसेल. कारण आम्ही जिवंत असेपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही. माझ्या जीतचा आनंद मी कोणालाही हिरावू देणार नाही. छाटून टाकन. कोल्हापूरहून काही मुलींना अवैधपणे मुंबईत आणणार आहे. हे खूप मोठं रेस्क्यू ऑपरेशन आहे आई. त्याला खलास केल्याशिवाय ही जखम भरून नाही निघणार. झाला इथवर पोचण्यासाठी लोकांच्या माना मुरगाळून, हातपाय तोडून, जीव घेऊन आपण आपलं राज्य उभं केलं. आता ऐक, मी कोण आहे. जीत गजानन ठाकरे, जॉनीचा मित्र. इंग्लिश में बोलता है फ्रेंड.